विधिमंडळ परिसरात मानवंदना देण्यात आली। राज्य सरकार विविध योजनांमधून रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच औद्योगिक विकासासाठी भरघोस गुंतवणूक करत असल्याचं राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आपल्या अभिभाषणात सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराज, शाहू आंबेडकर, फुले, अहिल्याबाई होळकर अशा थोर व्यक्तिमत्वांच्या प्रेरणेनं राज्य सरकारचं कामकाज सुरू आहे, असं राज्यपाल म्हणाले। माझे शासन राज्यातील जनतेची सेवा करताना राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि इतर अनेक महान नेते व समाज सुधारक यांच्या उच्च आदर्शांचे सदैव पालन करील। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात शिक्षा आणि आरोग्य विषयक योजना राबवण्यासाठी सरकार वचनबद्ध असून मराठी भाषिकांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं राज्यपाल म्हणाले। परदेशी थेट गुंतवणुकीत राज्य देशात आघाडीवर आहे। देशाच्या GDPमध्ये महाराष्ट्राचं योगदान उल्लेखनीय आहे। राज्यात औद्योगिक विकासासाठी जमीन उपलब्ध करून देण्याकरता राज्य सरकार कार्यरत आहे। सुमारे 10,000 एकर जमीन औद्योगिक संस्थांसाठी देण्याचं प्रस्तावित असल्याचं राज्यपालांनी सांगितलं। वस्त्रोद्योग क्षेत्रातही राज्य देशाचं नेतृत्व करत असून कारागिरांचं कौशल्य, प्रशिक्षण आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निरनिराळ्या योजना सरकारनं आखल्या आहेत। त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होत आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून 10 लाख युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। तर राज्यभरात ठिकठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत। गेल्या वर्षभरात 19,000 युवकांना रोजगार मिळाला आहे, असं राज्यपालांनी सांगितलं। कर्मयोगी भारत अभियानाच्या माध्यमातून अनेक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे। तर वाहतूक व्यवस्था अधिक जलद आणि कार्यक्षम व्हावी या दृष्टीनं राज्यभरातल्या सर्व पथकर नाक्यांवर केवळ फास्टॅगच्या मार्फत पथकर संकलित केला जात आहे, असं ते म्हणाले। राज्याच्या विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यात 1 एप्रिल 2025 पासून नवीन महाराष्ट्र विद्युतचलित अर्थात इलेक्ट्रॉनिक व्हेइकल योजना सुरू केली जाणार असून त्या अंतर्गत येत्या 3 वर्षात राज्यातलं कार्बन उत्सर्जन कमी केलं जाणार आहे। राज्यात पाणलोट यात्रेच्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी जनजागृती केली जात आहे। तर भूजल साठ्याच्या रक्षणासाठी अटल भूजल योजना मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे, असं त्यांनी सांगितलं।